मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची महाराष्ट्रवासियांची ही इच्छा अखेर पूर्ण झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू होता। ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 2012 मध्ये मराठी भाषातज्ञ संशोधकांची समिती स्थापन करण्यात आलेली होती। साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याकडून गेल्या 12 वर्षांचा संघर्ष जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी। पाहूयात। साठी गेली अनेक दशक जो आहे तो लढा सुरू होता। साधारणतः 2013च्या सुमारास ह्याला कुठेतरी एक मूर्त स्वरूप मिळालं। या साठी शासनाने एक समिती गठीत केली। ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे ह्या समितीचे अध्यक्ष होते। आता रंगनाथ पठारे आपल्याबरोबर आहेत। साहित्य अकादमिक पुरस्कार विजेते हे लेखक आहेत। सर, प्रथम काय सांगाल की आज कालच शासनाने अभिजात भाषा मराठी म्हणून याला दर्जा दिला आहे। प्रथम तुमचं काय म्हणत आहे? काय अगदी म्हणजे एक मराठी माणूस म्हणून मला आनंदच झाला याच्यामुळं, पण एक मनामध्ये थोडीशी सूक्ष्म नाराजीची भावना अशी आहे की त्याला उशीर लागला जास्ती। पण शेवटी आपण असा विचार करायला पाहिजे की हा राजकीय निर्णय असतो आणि राजकीय निर्णय हे राजकारणाच्या पद्धतीनेच होतात। म्हणजे राजकीय पक्ष कोणता आहे याने काय फरक पडत नाही। त्यामुळे त्या सगळ्या सकट आनंद वाटला। राजकीय निर्णय जरी असला तरी मात्र तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आली होती, तुम्ही ती स्वीकारली। तर सांगितलं गेलं होतं की संस्कृतमधून मराठी भाषा तयार झालेली होती, मात्र तुम्ही जो अहवाल दिला तो कशा कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला होता, काय काय सादर केलं होतं? सांगतो ना, ही एकेकाळी जगभरच्या भाषाशास्त्रज्ञांमध्ये एक अशी रूढ समजूत होती की ज्या आपल्या देशी भाषा ज्या आहेत या सगळ्या संस्कृतमधून उद्भवलेल्या आहेत। पण आता भाषाशास्त्रज्ञ तसं मानत नाहीत। आपल्या ज्या प्राकृत भाषा आहेत ह्या संस्कृतपेक्षा फार प्राचीन आहेत। आणि संस्कृत हा शब्द जो आहे, मुळात संस्कृत म्हणजे संस्कार करून तयार झालेला। संस्कृत ही भाषा प्राकृत भाषांवर संस्कार करून तयार झाली म्हणून तिला संस्कृत म्हणायचं। प्राकृत म्हणजे नैसर्गिक। आणि एक 4 आपल्याकडं भरतखंडामध्ये 4 प्राकृत भाषा होत्या मोठ्या। त्यात सगळ्यांमध्ये मोठी आणि प्राचीन ही महाराष्ट्री भाषा होती। आणि महाराष्ट्री भाषा या महाराष्ट्री हे मराठीचं मूळ रूप आहे। त्यामुळे मराठीची प्राचीनता अगदी स्वयंस्पष्ट आहे। ती संस्कृतोद्भव अजिबात नाही। उलट संस्कृत हीच आपल्या प्राकृत भाषांमध्ये भाषांना एकत्र बांधून साहित्याच्या एक जपणुकीसाठी आपल्या ज्ञानी लोकांनी तयार केलेली आहे। ती असं कोणताही एक विशिष्ट प्रदेश नाही की जिथं संस्कृतच बोलली जात होती। प्राकृत भाषांचं तसं नाही, यांचे प्रदेश होते, भूगोल होता त्यांना। संस्कृतला भूगोल नाही। आणि संस्कृत ही महत्त्वाचीच भाषा आहे। ती मी काय संस्कृतच्या विरुद्ध असायचं कारण आहे, कारण ती आपली भाषा आहे। पण तिच्यातून मराठी उद्भवली किंवा तिच्यातून आपल्या भाषा उद्भवल्या हे वास्तव आता जगातले भाषाशास्त्रज्ञ सुद्धा मानत नाहीत। मूळ भाषा आहे मराठी हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय काय दाखल केलं होतं, काय काय दिलं गेलं होतं तुमच्या? नाही, याचं हे आहे की महाराष्ट्री भाषा जी आपली मूळची, जिला मराठी म्हणतात, या भाषेचं व्याकरण वररुची नावाच्या अभ्यासकांनी लिहिलेलं आहे। आणि वररुची हा संस्कृतचा जो व्याकरणकार वैयाकरणी जो आहे पाणिनी आणि वररुची हे समकालीन। तर वररुचीनी प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे जो मराठीत उपलब्ध आहे। त्याचा अनुवाद आपल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जी संस्था आहे तिने केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे, आजही उपलब्ध आहे। तर वररुचीच्या सगळ्या त्या प्राकृत व्याकरणाच्या, प्राकृत प्रकाश म्हणजे प्राकृत भाषेचं व्याकरण, तर त्याच्यामध्ये तो जो लिहितो ते संस्कृत ग्रंथ संस्कृतच आहे। तो काय लिहितो की अमुक अमुक असं करा, तमुक प्रत्यय लावा, आणि शेषम महाराष्ट्री होतं, उरलेलं सगळं महाराष्ट्री प्रमाणे। याचा सरळ अर्थ असा आहे की महाराष्ट्री महाराष्ट्री भाषा ही सगळ्यात श्रेष्ठ, देशभर ती वापरली जाणारी प्रमुख प्राकृत भाषा होती। अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। मध्ये असे बोलले जाते की मराठीचा दर्जा घालवतोय। आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुढं काय काय करायला हवं, काय केलं जाऊ शकतं? एकाच वाक्यात सांगायचं तर मराठी ही ज्ञानभाषा व्हावी या दिशेने प्रयत्न करण्याची, काम करण्याची, तातडीने ते करण्याची आवश्यकता आहे। आता ज्ञानभाषा म्हणजे कोणती भाषा की ज्या भाषेमध्ये सगळ्या ज्ञानशाखांमधलं ज्ञान संपूर्ण प्रकारे उपलब्ध आहे।
आपल्याला लक्षात येतं की विज्ञानाची गोष्ट आहे, समजा विज्ञान आहे तर विज्ञान आपल्याकडे एक 12वी पर्यंत मराठीत उपलब्ध आहे, 10वी पर्यंत उपलब्ध आहे. त्याच्या पुढे ते मराठीत नाही. जगात असं कुठंही नाही. अगदी बारीक देश असेल, कोरिया असेल, इस्रायल असेल किंवा कोणताही देश घ्या, तर त्या देशामध्ये त्या भाषेमध्ये सगळ्या प्रकारचं जे ज्ञान आहे ते उपलब्ध असतं. आणि या लहान भाषा आहेत. इस्रायल हा आपल्या नगर जिल्ह्यापेक्षा थोडासाच मोठा आहे आणि काय 1 कोटीच्या आत लोकसंख्या आहे, 80 लाख वगैरे असेल. तर त्यांनी ती हिब्रू भाषा जी जगभर ते विखुरलेले लोक एकत्र आल्यानंतर जिवंत केली. एवढंच नाही तर तिला ज्ञान भाषा केली. म्हणजे हिब्रू भाषेमध्ये अभ्यास करून तुम्हाला फिजिक्समध्ये PhD करणं शक्य आहे. मराठीमध्ये असं शक्य नाही. आणि मराठी भाषा तर मोठी आहे, जगातल्या 10-11 भाषांपैकी एक आहे. तर त्याच्यामुळं तिला ज्ञान भाषा घडवण्यासाठी अनुवाद संस्था स्थापन करणं तातडीने आणि तिचं काम अव्याहतपणे चालू ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट. कारण भाषा घडवली पाहिजे, घडवून रुजवली पाहिजे, वापरली पाहिजे. तर सगळ्या ज्ञानक्षेत्रासाठी ते करणं आवश्यक आहे. उशीर झाला, मात्र निर्णयाचं स्वागत रंगनाथ पठारे यांनी केले आहे. त्याचबरोबरीने मराठी ही भाषा आहे, ही ज्ञान भाषा व्हावी, तिच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं रंगनाथ पठारे सरांनी सांगितलं आहे. प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, श्रीरामपूर, अहमदनगर.